देशभरातील सर्वच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना 500 आणि 1000च्या जुन्या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेनं मनाई केली। या विरोधात आता जिल्हा बँकेचे संचालक कोर्टात धाव घेणार आहेत। नागरी सहकारी बँकांना मात्र नोटा स्वीकारण्याची मुभा कायम ठेवली आहे। जिल्हा पातळीवर विशेषतः ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून जिल्हा बँकेकडे पाहिलं जातं। मात्र या बँकांमधून काळा पैसा पांढरा करण्याचा प्रकार होऊ शकतो, त्यामुळे हा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे। या सगळ्या संदर्भात मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्याशी आम्ही फोनवरून संवाद साधला। पाहूयात त्यांची प्रतिक्रिया। या अर्बन बँका जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या सभासदांचे कोट्यवधीचा व्यवसाय करून सर्वसामान्यांच्या जीवनात आर्थिक उन्नतीला साथ देतात आणि मग शेतकरी, सर्वसामान्य ग्राहक, जो कॉमन माणूस मोदी साहेबांच्या नजरेत आहे तोच जर अफेक्टेड होणार असेल आणि तो चालवणारी सहकारी मुवमेंट जर या निर्णयामुळे अडचणीत येणार असेल, या निर्णयामुळे अर्थव्यवस्था, बँकिंग व्यवस्थाच त्या ठिकाणी संपुष्टात येणार असेल, तर या निर्णयावर निर्णय होणं अत्यंत अपेक्षित आहे। आणि जर हा निर्णय त्या ठिकाणी झाला नाही तर सहकार चळवळ त्या ठिकाणी संपुष्टात येऊ शकते।